मी सचिन मोरे. आपल्या शेतामध्ये आज मी 2 दिवसापूर्वी जीवामृत बनवलं आहे. तर हे जीवामृत कशासाठी बनवलं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. हा आपल्याला टोटल आपल्या मागं कांदा प्लॉट आहे. याला आज 25 दिवस झालेले आहे. यामध्ये आपण मागं भरपूर काही केलेलं आहे, पण ते मी काही सांगत नाही. ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला आपण जीवामृत केलेलं आहे. कशासाठी? तर जीवामृतामध्ये आपण केल्यामुळं आपल्या जमिनीची सुपीकता, आपलं सेंद्रिय कर्ब आणि जे जीवाणू आहे, जे आपण इतर रासायनिक खतं टाकतो, ते उपलब्ध होण्यासाठी आपल्याला ते जीवाणू लागतात. त्यांचं खाद्य म्हणजे काय? तर स्लरी. ही स्लरी काय करते? तर ती जीवाणू बॅक्टेरिया वाढवण्याचं काम करते. आणि बॅक्टेरियाचं खाद्य मुख्य खाद्य म्हणजे हे आहे स्लरी. यामध्ये आपण स्लरी जीवामृतमध्ये यामध्ये आपण गाईचं शेण, गोमूत्र, बेसन पीठ, गूळ आणि वडाच्या झाडाखालची माती किंवा बांधावरची माती आणि आपण यामध्ये NPK बॅक्टेरिया प्लस आपण ताक घेतलेला आहे. ते म्हणजे बुरशी म्हणून काम करतं. अशा प्रकारे आपण ह्या सर्व गोष्टी घेतलेल्या आहे आणि हे आपण 48 तास घातलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जर स्मेल घेतली एकदम अशी सुगंधित स्मेल येते जी गोड. म्हणजे यामध्ये गुळांना आपण हे टाकलेलं आहे आणि आता त्या आपण पहिले याच्यात 200 लिटर डिकम्पोजर गाजियाबाद अनुसंधान केंद्राचं किशनचंद्राचं डिकम्पोजर होतं. ते 200 लिटर भिजू घातलं होतं एक 4-5 दिवस. त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण केलेलं आहे आणि याचे रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे. कारण की हे रिझल्ट कारण की आपण यात भेसळ डोस टाकलेला आहे कांद्याला आपण. तो लागू करण्यासाठी आपल्याला बॅक्टेरिया आपण पहिले बी दिल्या होत्या, पण त्या का आता आपण स्लरीच्या माध्यमातून आपण जीवामृत केलं आहे हे बी देणार आहे. आणि तिकडं आपलं पलीकडं तुम्हाला मल्चिंग सब दिसतं हातरलं, त्यात आपल्याला खरबूज लागवड केलेली आहे, त्यालासुद्धा आपण ही स्लरी सोडणार आहे. आणि तुम्हाला कांदा प्लॉट दाखवतो आपला 25 दिवसाचा कशा प्रकारे ग्रो केलेला आहे. तुम्हाला कळण आपण याच्यात बॅक्टेरिया आणि इतर गोष्टी वापरल्यानंतर आणि पहिली फवारणी कोणती केली ती आणि दुसरी फवारणी केली ती त्यानंतर कसं का आपल्या कांद्याला रिझल्ट आलेला आहे. तर चला तर पाहूया. आपण ऊस प्लस कांदा केलेला आहे आणि कांद्याला आज 25 दिवस झालेले आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ग्रीनरी आहे आणि पातीची संख्या. आणि जर आपण पाहिलं तर पात कडक कुठं वाकलेली नाही, काही नाही, एकदम सरळ. बुरशीचा प्रादुर्भाव नाही, किडींचा नाही. आणि यामध्ये आपण पहिला जी फवारणी घेतली आहे ऑर्गॅनिक यामध्ये ताकांडी घेतला आहे आणि या ताकांडीचा अतिशय छान रिझल्ट आला आहे. आणि 2 दिवसापूर्वी आपण ह्याच्यात एक रासायनिक स्प्रेसुद्धा घेतला आहे. कारण की आपण 50% जैविक आणि 50% रासायनिकमध्ये हा प्लॉट करीत आहोत. या प्लॉटमध्ये आपण दुसरा स्प्रे वातावरणात चेंज झाल्यामुळे वातावरण ढगाळ वातावरण आणि सकाळी धुळी वाढली, त्यामुळे आपण यामध्ये साप पावडर प्लस कराटे प्लस आपण यामध्ये टॉनिकमध्ये आपण इसाबियन आणि सिलिकॉन लिक्विडमधलं घेतलं होतं, जेणेकरून आपल्या कांद्याला ग्रीनरी आणि चांगली शायनिंग यासाठी. पहा कशा प्रकारे रिझल्ट आहे. तर कसा वाटला आपला प्लॉट अवश्य सांगा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.